चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. यावेळेला आपल्यासमोर वचन आहे, कामनेचा भक्त असणं गैर नाही, पुढे भगवंताचा भक्त न होणं गैर आहे. मला वाटते जवळजवळ सगळ्या भजनातून आपल्याला याचा अर्थ स्पष्ट झाला असेल. शेवटी आपण आता पाहिलं ते इच्छेच, तीच कामना. मग एक गोष्ट व्हावी अशी इच्छा असणं, तिच्याशी संबंध असणं, भक्त असणं, जोडलं जाणं. वचनम भक्ती, त्याचं सारखं विचार, त्याचे सारखे विचार मनात असणं, त्याविषयी जोडलेलं असणं, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे भक्त असणं. तर सर्वसामान्य मनुष्य हा इच्छेचा भक्त असतो. तो भगवंताचा वगैरे असतो असं काही समजायचं कारण नाही. जे जाणणारे आहेत किंवा भगवंताचा विचार करणारे आहेत त्यांनी सुद्धा इथं विचार करण्याची गरज आहे की तो खरा कोणाचा भक्त असतो याचा विचार करा. कारण जे मूळ आहे त्याच्यासाठी ते धरून त्याला अनुसरून त्याच्या सगळ्या कृती होतात. तर या दृष्टीनं भक्त असणं गैर नाही. इथं दोन्ही बाजू पाहिलेल्या आहेत या विषयाच्या. जसं आपण आमचा इच्छेचा अभंग पाहिला तर त्याच्यामध्ये इच्छेने काय होतं हे सांगितलेलं आहे, पण इच्छेने तरणे इच्छेचा व्यापार हे पण सांगितलेलं आहे. इच्छेचा व्यापार तर चालूच राहील. उठला की पाणी सुरू, चहा सुरू, कॉफी काय आपली पद्धत असेल, दूध सुरू त्याचा. त्यामुळे सुरूच झाले, त्या मागण्या सुरू झाल्या, ते सुरू राहणार. हे मनुष्य म्हणल्यावर असं कोणी म्हणलं नाही की हे नको म्हण, तसं नाही. हे बरोबर आहे. हा इच्छेचा व्यापार चालू आहे, सारखा व्यवहार, सारखी उलाढाल सारखं हे सुरू आहे. हेच काय पर्याय नाही आहे. हा तरता येईल का हा प्रश्न आहे. कारण याच व्यापारात एक दिवशी बुडायचं अशी परिस्थिती आहे. तेव्हा ते बुडू नये यासाठी काय करता येईल. तर कामनेचा भक्त असणं गैर नाही म्हणजे इच्छेचा भक्त असणं, इच्छेला जोडलेला असणं, यात काही गैर नाही. मनुष्य जोडलेला आहे. तो जन्माला आला, तो आईला जोडूनच जन्माला. मला सांगा, प्रत्येक संबंध हा जोडूनच, संबंध घेऊनच मनुष्य आलेला आहे, जोडूनच आलेला आहे. आईच्या पोटातून जन्माला आला तो संबंध जोडूनच आला ना. पण तो संबंध सोडला की दुसरा संबंध लागू झाला. मग आईला प्रत्यक्ष ओळखतो, माझा संबंध सुरला. असे त्याचे संबंध नाही का सुरू होत, म्हणजे इच्छा नाही का सुरू होत. त्याप्रमाणे त्याच्याकडे तो इच्छा सांगतो, तो आईकडे रडतो. जरा मोठा झाला की बाबांकडे रडतो. मग सुद्धा बाबा अवेलेबल असतील, मोठा भाऊ असेल तर मोठ्या भावाकडे रडतो, ते असेल तर त्याकडे रडतो. कशासाठी रडतो हा प्रश्न आहे. तेव्हा इच्छेचं स्वरूप काय, आपल्या ज्या इच्छा आहेत त्यांचं स्वरूप ज्याला कळलेलं आहे ना, त्याला फार मोठ्या गोष्टी कळल्या जीवनातल्या. खरं सांगायचं तर इच्छेचं स्वरूपच आपल्या कळत नाही आणि त्यामुळं आपण इच्छा करतो आहोत याचं सुद्धा भान राहत नाही. मग मूल रडतं तर त्याला आता तहान लागली, काय दूध पाहिजे, काय पाणी पाहिजे म्हणून तर रडतं. त्याला पाहिजे, त्याची इच्छा आहे ती पुरी झाली पाहिजे. त्याला भूक लागली समजा, तर किती आकांत करणारं मुलं असतं, पण आपण ते पाणी घातलं की डोळे मोठे शांत करत झोप. मुलाचं हे होतं हे कबूल आहे, पण हे मोठेपणी सुद्धा असेल. मोठेपणी सगळीकडे असंच, त्याचं इच्छेचं काम हेच चालू आहे. पण पुन्हा एक तासभर गेला की डोळे उघडले की रडत राहू. थोड्याफार प्रमाणाने विचार केला तर ह्याच्यापेक्षा काय फरक असतो असं विचार करू. ते दूध पाण्यासाठी रडतं, हे काय नंबर मिळावा म्हणून रडतं, मार्क पडावा म्हणून रडतं. महाराजांकडे घरी म्हणतात एक मुलगा घ्या, उदाहरणार्थ मुलगा आहे तो महाराजांकडे, किती वय आहे, 10वी 12वीचा आहे, म्हणजे कुठेतरी जायचं आहे साईडला. मग काय म्हणून महाराजांकडे येणार, काय इच्छा ठेवून येणार की महाराज माझं काही केलं तरी चालेल, मला नापास केलं तरी चालेल, असं काय येणार आहे का तो. तर तो येणार, तो मला मार्क पडून दे, इकडं जायचंय तिकडं जायचंय, कुठं कुठं अलीकडे, म्हणजे मूळ ऍडमिशन सुद्धा नाही, त्याच्या ऍडमिशनचे क्लास घेणाऱ्यांकडे ऍडमिशन मिळते. ऍडमिशनचे जे क्लास घेतात त्यांचे पुन्हा एक क्लास घेतात असं मला कळलं. तर त्यांच्याकडे तरी ऍडमिशन मिळते महाराज. असं काय काय करतो.
तेव्हा इतकी इच्छा असं काय काय झालेलं आहे त्याचं गडबड सगळी, तर ती मिळते म्हणून तो तिथे येणार. मग त्याला ते ऍडमिशन घेतात त्यांच्याकडे, त्याचे जे क्लास घेतात त्यांच्याकडे ऍडमिशन मिळणार, मग तो मूळ ऍडमिशन करणार असं. मग तिथे मिळाली आणि ते झालं की तो काय जे त्याचं वर्षभर त्याची तयारी करून घेणार, 2 वर्ष तयारी करून घेणार. अलीकडे 10वीची तयारी 8वीला, म्हणजे 10वीची तयारी 10वी झाल्यानंतर 11वीची तयारी नाही, तसं नाही. 10वीची तयारी 9वीला, पहिल्यांदा आधी 10वीच्या सुरुवातीलाच केली. मग हळूहळू ती 9वीचं ते म्हणजे 10वीचं सुद्धा पुरे ना, जूनपासूनच सुद्धा पुरे ना, त्याची आधी घेतली होती. म्हणून आपल्या वेकेशन वगैरे सुरू झालं ना. किती इच्छा मागे 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 आणून ते ताणले त्या विचाराला. आणि त्याला त्या आधीपासूनच म्हणजे 9वी पासूनच त्याला ताण आहे. कशाचा? 10वीचा. माझ्या 9वीची परीक्षा व्हायची वार्षिक, त्याच्या आधी त्याला 10वीचा ताण दिलेला आहे. किती इच्छाचे ताण माणसांच्या होता. आणि असं करत मग ते त्याचं मग तो येणार महाराजांकडे. महाराजांकडे काय मागेल? काय त्याचा राम असेल, दत्त असेल, देव असेल, काय करेल? किंवा मला तिथे जर ऍडमिशन मिळेल, मी तो जो कोण ऍडमिशन घ्यायचे क्लास घेतो ना त्याच्याकडे मिळेल. आता त्याच्याकडे मिळाली समजा, तर मग ते झालं की आता त्याच्याकडे वर्षभर तो शिकवतो की बाबा तुला ऍडमिशन अशी तयारी करावी, तशी तशी तयारी करावी. ते सगळं झालं पुन्हा तो येणारच ना दुसऱ्या वर्षी, ज्यावेळेला प्रत्यक्ष ऍडमिशन असेल तेव्हा, की ह्याने मला कशी ऍडमिशन घ्यायची हे शिकवलं, पण आता मला प्रत्यक्ष मिळेल. प्रत्यक्ष मिळतं, काय हरकत नाही. प्रत्यक्ष मिळाली ते सुरू झालं. कॉलेजमध्ये कॅम्पस हे ते सगळं वातावरण चांगलं. महाराज तेवढं जरा सगळे नीट वागू देत माझ्याशी तिथे गेल्यानंतर. ज्युनियर आहे मी, त्यामुळे अलीकडे ते पण आहे, त्यामुळे ते मला जरा सगळं सेट होऊ दे व्यवस्थित. हे मीडियम बदललं, हे अख्खं बदललं, ही सिस्टीम बदलली, मी कुठेतरी राहतोय, अन्न पाणी सगळं बदललंय, सगळं बदलले. महाराज जरा तेवढं माझं व्यवस्थित करा. मला आपलं काय करायचं ते करतात. ते झाले की पुन्हा त्यात पुन्हा आलं पाहिजे. मग ते यायच्या आधीच 2 वर्ष त्याला ताणायला सुरुवात. इकडे जसं 9वीला ताणायला सुरुवात, तशी तिकडे त्याला दुसऱ्या वर्षी ताणायला सुरुवात. कॅम्पस ताणायला सुरुवात त्याला 2 वर्षांनी वाढले. अजून त्याची वर्ष पास व्हायचंय, तर त्याच्या आधी त्याला त्याची तयारी, पुन्हा त्याचे ताण सुरू. महाराज ते पुढं कॅम्पस आहे. बर बा बरं ते झालं कॅम्पस, म्हणून ते जे काय असतं ते सगळं आधीच वर्षभर होतं ना. मग ते झालं म्हणून तो सुटला का, तर त्याचं वर्ष अजून सुटायचंय ना अजून. त्यामुळे महाराज कॅम्पस झालं, पण माझं लास्ट इयरच थोडं अजून. बर बाळ ते झालं. आता तिची कंपनी तिची काळजी बरं आलंच ते सगळं वाढलं सगळीकडे चालेल. काय वेगळं नाही, आम्ही काही वेगळं करतोय अशातला भाग नाही. आपण वेगळ्या कारणांसाठी करतो, वेगवेगळ्या विषयांसाठी करतो. माहिती तिथे गेले की पुन्हा तिथे जाऊन बाबा आता ते गेल्यानंतर ते सगळं व्यवस्थित वातावरण सेट झालं पाहिजे. आपल्याला अन्न पाणी खाणं पिणं तिथली व्यवस्था सगळं ते, आणि नुसतं एसी बसायचं सुद्धा जमलं पाहिजे. महाराज तेवढं जरा बाबा घासा होत्या, कारण ते सिस्टीम बद्दल ती सगळी आपल्याला सवय नाही त्यात बसायची. आपण हे ह्या वातावरणात राहिले आहोत. किती ऊन पडू दे, किती पाऊस पडू दे, किती कसे ठणठणीत असतो आपण व्यवस्थित, पण आपण त्याने आता ते वातावरण आणून दिले, त्याच्यातच बसायला पाहिजे, त्यातच खाल्लं पिलं पाहिजे. मग ते सगळं महाराज मला जमलं पाहिजे. आणखीन एकदा एक चक्कर टाकायची. मग काय करणार, मग सुट्टीच्या दिवशी महाराज तेवढं माझं सगळं तेवढं झालं की महाराज बरं म्हणतात. मग पुढे काय म्हणून पुढे मग आता आलंच की पुढचं. मग त्याच्यासाठी त्याच्या आधीच आई वडील जायला सुरुवात करणार. तुम्हाला इथपर्यंत सगळं तुम्ही सांगा, हे सगळं क्रिटिकल आहे पुढचं. तेव्हा आता त्याला काहीतरी सद्बुद्धी द्या, म्हणजे तो काय करायचं ते करू दे, नाही तर आम्हाला काय करायचं ते करायला मिळू दे, पण ते जे काय व्हायचं ते चांगलं होऊ दे महाराज तेवढं. आता ह्यातलं काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून त्यामुळे ती एक अस्वस्थता परत त्यांना तिकडे सारखं काय सांगतो कोणा ठेवू. तर सर्वसाधारणपणे परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पास झाल्यावर सांगतात वगैरे अशी पद्धत आहे. असं काय काय म्हणतात, तर ते काय ते झाले की त्या वेळेला सांगतात. त्यामुळे ते एकदा धक्का परत एकदा महाराज हा जो काय करतोय ते काय ते करू होऊ दे, म्हणजे ती काळजी. ते पुन्हा इच्छा सुरू आहेत सारख्या. त्यामुळे ते झालं, लग्न झालं, सगळं झालं. आता ते फ्लॅटचा प्रश्न राहायचंय महाराज, राहायचंय किती दिवस. बरं अलीकडे जर समजा बिचारा पुण्यात मिळत गेला तर काय करत गेला, दुसऱ्या एखाद्या गावात गेला तर कदाचित बरं असेल, काहीच सांगता येत नाही. पण सध्या त्यातल्या त्यात तिथं जर मिळालं तर बिचारा त्या पागडीन त्या ह्याच्या पोटीन ते त्या बरोबर पोटीच आहे, त्यातून तो बाहेर पडायचा. त्यासाठी यांच्या खेपा आमचं व्यवस्थित मार्गी लागलं पाहिजे. राहू दे त्यांचं सगळं दोघांचं व्यवस्थित. बरं महाराज आता संपलं बाबा, आता महाराज नाम घेतो असं आहे, त्याच्या पुढे आहे ना महाराज वर्ष झाले, 2 वर्ष झाले, काय असेल सगळं एकदा मार्गी लागलं. आपण आपलं
नातवंडाचं तोंड बघितलं म्हणजे आम्ही डोळे मिठाने मोकळे झालो असं म्हणता ना, डोळे मिठाने आपल्या प्रबंधातल्या गोष्टींवर अहो त्याची केवढी काळजी घेतली आधीपासूनच काळजी झाली विचारायला. मी काय सांगावं प्रबंधाचं वर्णन आपल्याला, आपण सगळे धन्य माणसं आहे त्याच्यामुळे आपण प्रबंध करता मी अनुभव. तर ते महाराज सगळं होते कुठे पुन्हा काहीतरी झालं म्हणजे त्या पेटीत ठेवा, त्या आमच्या घरात आमच्या घरा किती वाटली त्याच्यामध्ये सगळं झालं, सगळं अगदी नातवंडे खायला ते सत्य करणं. आणि मग पुन्हा काय होतं ते उठून आपलं सगळं सोडून तिकडे जाऊन राहावं लागतं. महाराज आम्ही आमच्या घरी कधी राहणार आता इकडचं वडिलांचं सोडत काय सगळं सांगू आहे बघा, याच्यात काय थांबायचं कुठं स्टॉप आहे असं काय वाटत नाही. आणि मग ते जरा मोठं झालं अहो ऍडमिशन म्हणजे ती जसं ते 9वीत आणले, जसं तिकडे ते ऍडमिशनचे क्लास आणले तसं इकडे पण आणलेले आता की महाराज अलीकडे 40,000 अलीकडे 50,000 लागतात. त्यामुळे त्याला कुठं ते म्हणजे शाळेच्या खालची शाळा होती अशी म्हणतात. तर त्याला मिळू दे. तो किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा आहे. पण महाराज आणि तरी सुद्धा असं ते आहे ती सगळी वस्तुस्थितीच. तर मग त्याला त्या 1.5 वर्षाच्या बाळासाठी त्याला इकडे खेळता बिचारायला त्याला काय कळत नाही काय नाही. तोपर्यंत तिकडे त्यांचे खेटे, तिकडे त्यांचे अर्ज, मग कोणी आपल्या जवळचं आहे का, मग त्यातलं ते वरच्या जागावरचे लोक, शिक्षण संस्थावरचे लोक, किती प्रकारचे संबंध माणसाला निर्माण करावे लागतात. ते सगळं करून गेलं होतं कुठेतरी त्या शाळेच्या खालच्या शाळेच्या तिथून पुढतो जायचं. आणि पुन्हा इथं नाही मी आता, कारण आपल्याला वेळ नाही आवडा 7 वेळा झाले. आणि हे होतं हे सांगण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आपल्याला. इतकी परिस्थिती आपली आहे की तो सुद्धा पुढे बोर्डात आला पाहिजे आतापासून. पुढे त्याची व्यवस्था वापरेल. माझं एक वेळ याच्या वेळेचं मी सगळं केलं, पण त्याच्या वेळेचं कारण आता माझ्या हातपाय फिरत नाही. पण तरी सुद्धा त्याला व्यवस्थित काय ते मिळून त्याला कुठे ती ऍडमिशन मिळून पुन्हा क्लासचे हे पुन्हा त्यावेळेला आणखी दोनचे पडलेले आठवण तेव्हा. त्यामुळं मला वाटतं की त्याला बहुतेक 5वीलाच 10वीची तयारी करायला लागणार त्यावेळेला. त्यामुळे एका वेळेला 5वीची तयारी, एका वेळेला 10वीची तयारी, 5वीची तयारी, 6वीची तयारी, 10वीची तयारी असं पण करणार तेव्हा नाही का नातवंडाला विचार करू शकणार. असं सगळं ह्या सगळ्या ह्याच्यातनं महाराज दर आले की महाराज बरोबर आहे या तर पुढच्या वेळेस तेव्हा नाम घ्या. आणि इतकं असून आपण असं म्हणतो कामनेचा भक्त असणं गैर नाही. ह्या काय गैर नाही काय गैर आहे की आपण मी कशाला गैर नाही आपल्याला काय सांगू की नाही. ह्या सगळ्यामध्ये असं सगळं त्याचं ते नातवंड नामकन सगळं त्याला ऍडमिशन कशी मिळेल, कसे प्रॉब्लेम सोडवतील, काय होतील, बरं त्याला काय वाटतं यात वाईट काय आहे. वाईट म्हणजे चांगलंच आहे म्हणायचं, वाईट म्हणजे पण काय कळत नाही. पण वडिलांना आता हे नातवंड आहे समजा तर त्याचं शिक्षण, त्याला वळण वगैरे त्याचं ते वेळ सगळं त्याला ते तर ते आपल्या मुलाला किंवा मुलीला कळणार नाही असं वाटत राहतं. ही मोठी काळजी असते. कारण आता ह्याचं कारण खरं म्हणजे आपल्याकडेच आहे. खरं म्हणजे आपल्या मुलाला त्याच्या मुलाला वळण लावता येईल का नाही याची मोठी चिंता आजी आजोबांच्या एक पिढीत असते बघितली. त्याच्यापेक्षा मागच्या असेल तर आणखी चिंता असेल. तर आजी आजोबांच्या पिढीत त्यांच्या ती मुलगी त्या मुलीला किंवा तो मुलगा त्याच्या मुलाला बरोबर वळण लावू शकेल का नाही किंवा त्याच्याकडनं बरोबर अभ्यास करून घेऊ शकेल की नाही ह्या चिंतेपोटी सुद्धा परत एकदा काय असेल वार कुठला काय जायचं आपल्या गुरूंच्या ठिकाणी तर तिथे जाऊन पुन्हा एकदा महाराज ते जेवढं त्याला बुद्धी होती. मी काय रोज राहून लक्ष देऊ शकत नाही म्हणजे ते बरंच आहे म्हणतात. ते खरं सांगायचं ते मुलं म्हणतात हे बरं हे रोज नाही येते असं ती मनात म्हणत असतात तिकडे. पण आपल्याला काय वाटतं महाराजांना सांगताना की रोज काही तिथे राहून नातवंडाला वळण देऊ शकत नाही तर जरा तुम्ही तेवढं त्यांना लक्ष द्यावं. कामानेचा भक्त असणं म्हणजे काय असतं हे सांगण्यासाठी एवढं सांग. काय प्रपंचाचं वर्णन करण्याची गरज नाही. पण समर्थांसारख्या फार मोठ्याने प्रपंचाची वर्णन इतकी बारकाईने करून ठेवलीत काय सांगायचं. तर हे सगळं आहे ना हे गैर नाही असं म्हटलेलं आहे. पुढे कशाच्या पुढे ते आपण ठरवायचे पुढे आपल्यावर सोडलेलं आहे. कारण शेवटी हे सारांश आहे. पुढे भगवंताचा भक्त न होणं गैर. इच्छेमध्ये बघितलं असेल आपण तर माणसाच्या इच्छेला 2 दिशा आहेत नेहमी. एक दुःख नसावं आणि सुख असावं. दोन्ही इच्छा आहे. नुसतीच सुखाची इच्छा आहे तसं माणसाला नाही. मला अपघात होऊ नये, मला आजारपण येऊ नये, मला काय ते अडचण येऊ नये, मी काय काम करायला हातात घेतलं की त्यात विघ्न येऊ नये, नाही 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 दुःख नको अशा किती इच्छा
एका बाजूने या सगळ्या इच्छांची आहे, दुसऱ्या बाजूनी सगळ्या या इच्छांची आहे की हे हवं ते हवं ते हवं ते हवं ते महाराज म्हणलं आपलं त्याप्रमाणे पण तोंडापर्यंत सुद्धा सगळं हवं. आणि हे सगळं हवं हे कशा स्वरूपाचं आहे तर त्याचं स्वरूप आता पाहिलं आपण की यांचा बंगला झालाय पण त्याचा फ्लॅट झाला नाही ना अजून. म्हणजे बरोबर प्रत्येकाला गैर नाही, आपण सुरुवातीलाच म्हटलं वर कशाला कोणाची वाईटपणा घ्या. याचा विचार बंगला झाला बरं का. म्हणजे महाराजांनी त्या काळात असंच हे खेपा घालत होते त्यांच्याकडे. त्यावेळेला त्यांनी त्याच्या अडचणी दूर केल्या की नाही. त्याची काय माणसं होती त्यांनी व्यवस्थित कामं केली होती. वर्षाचं कवीना 2 वर्षात कवीना पण बांधलं शेवटी केलेले त्यांनी सगळं अगदी बाग लावले सगळं झाले पाणी पडताय सगळं करतंय पण ते मुलाचं अजून ते फ्लॅट झाले नाही कारण आता त्याला बंगला शक्य राहिला नाही. त्यामुळे त्याचं जे काय आहे ते त्याचं फ्लॅट होते म्हणजे घर दार त्याचा पैसा नोकरी काय करतो कोणा ठाऊक साठवतो का नाही कोणा ठाऊक पुढे नातवंडाची व्यवस्था करतोय का नाही कोणा ठाऊक त्याला तेवढी जबाबदारी कळते का नाही कोणा ठाऊक. म्हणजे काय सगळं हे असंच काम चालू आहे आणि ह्या कामात आपल्याला उसंत आहे का मला कोणत्या क्षणी आपल्याला याच्यातून उसंत असते एवढा विचार करावा. या नैसर्गिक इच्छा असं मी म्हणतोय तरी सुद्धा कामना असणं दुःखाच्या नको म्हणून आणि सुखाच्या हवं म्हणून हे माणसाचे इच्छेचे बाबा तुम्ही म्हणा याच्यामध्ये कर्तव्य वगैरे काय माणसाचं नाही का अवश्य आहे. ठीक शंका जाता जाता इथे म्हणून सांगता कर्तव्याला आसक्तीचं स्वरूप देऊ नका म्हणजे जा त्यात पुढे सांगून ठेवले येणारे वचन करीत तिथे तर त्याच्यात आपणच गुंतून हे म्हणजे झालं. म्हणजे मागाशी सांगितलं ना ते म्हणतात ते लांब आहेत त्यांच्याजवळ ते उभं आहे असं म्हणणारे मुलं असतात तर ह्यांनाच वाटतं आपण तिथं राहत नाही त्यामुळे कसं होणार असं. म्हणजे आता ह्यातलं काय जे आहे ते फरक आपण समजून घ्या. तर हे जे आहे अशा तऱ्हेनं कर्तव्य आहे पण त्याच्याबरोबर हे सगळं पुढचं आहे की कुठं कुठं ह्याला थांबायचं आहे. हे इच्छेचे 2 प्रकार सांगितले ते मी नैसर्गिक समजतो. अनैसर्गिक इच्छा सुद्धा अनैसर्गिक म्हणजे कशा अर्थाने की अयोग्य किंवा वाजवी अशा सुद्धा असतात. म्हणजे दुःख मला नको पण त्याला आता तिथं असू दे इथं नको तिथं असू दे तिथं नसू दे असेपर्यंत लोकांच्या इच्छांचे प्रकार आहेत. मनामध्ये इच्छा येतात त्यावेळेला आशा सुद्धा येतात. तर हे सगळं नैसर्गिक आणि अनैसर्गिक इच्छांचे त्या चुकीच्याच आहे त्याबद्दल वेगळं सांगायचं कारण नाही. त्यामुळे फक्त मी उल्लेख करून पुढे गेलो की असा सुद्धा इच्छेचा व्यापार आहे इच्छेचा व्यवहार आहे आपण सावध राहावं हे चालतं. आता भगवंताचा भक्त न होणं पुढे आता कशाच्या पुढे आपलं प्रवचन मार्गी लागल्याच्या पुढे मला नोकरी मिळाल्याच्या पुढे लग्न झाल्याच्या पुढे काय मुलबाळ झाल्याच्या पुढे त्याचं शिक्षण झाल्याच्या पुढे म्हणजे कशाच्या पुढे तर एक आपण ढोबळ नाव ठेवू की कर्तव्याच्या पुढे एक काहीतरी त्याला ठेवलं पाहिजे ना कशाच्या पुढे तर आपली कर्तव्य झाल्याच्या पुढे निदान असं म्हणायचं आहे. आपलं कर्तव्य झाल्याच्या पुढे तरी निदान भगवंताचा भक्त न होणं हे मात्र गैर आहे. कामनेचा भक्त होणं हे असणं हे गैर नाही. मनुष्य जन्माला आला तो ओरडतो तो त्याला ताण लागली म्हणून ओरडतो ते बरोबरच आहे. तसं हे चालू आहे असं आपण समजूया फक्त ती किती पिढ्यापर्यंत समजूया ते सांगा फक्त तो प्रश्न आहे. म्हणून कशाच्या पुढे हा प्रश्न आहे. तर कशाच्या पुढे मग आता हे पुढे कशा कशाला लागू आहे तर एक तर कर्तव्य म्हणून माझ्या माणसांच्या पिढीला लागू आहे. एक वाक्य पिढी बरोबर एक पिढी पुढची म्हणजे जी जबाबदारी माझ्यावर मुलाची आहे ती नातवाची नाही माझ्यावर मुलापर्यंत जबाबदारी त्याच्या पुढची जबाबदारी त्याच्या मुलाची त्याच्यावर आहे अशा तऱ्हेनं आहे. म्हणजे तिथपर्यंत एक जबाबदारी तर अशी कुठेतरी पिढी म्हणून आपण जबाबदारी धरू कारण तोपर्यंत माझी 50 वर्ष 60 वर्ष गेली ना त्याचं काय कारण ते शेवटी मर्यादितच आहे. मला असं वाटतं की माझ्या पंढवंताची सुद्धा काळजी करावी पण मी नाहीच ना त्यावेळेला म्हणजे असंच आहे कदा नाही असं नाही म्हणून शक्यता कमीच आहे याच्या काळात. तर असं जर असलं किंवा असलाच तर जागेवरच असायचा तर अशी जर अवस्था आजच्या काळाची आहे किंवा एकूणच काळाची आहे तर माझी पिढी म्हणून मी कुठे ते थांबावं तर त्याच्यातलं हे की बाबा माझ्या मुलापर्यंत माझी जबाबदारी त्याच्या मुलाची जबाबदारी त्याची आहे. तर असं जर आहे तर ती एक पिढी म्हणून एक वर्षाची कुठेतरी ती जबाबदारी आहे म्हणजे 50 60 70 हे एका वेळेस. दुसरी दैनंदिन रोज काळजी दिवस तास म्हणून सुद्धा पुढे कशाच्या पुढे दिवसभराचं माझं कर्तव्य केल्याच्या पुढे कर्तव्य संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत केलं मान्य पोटासाठी कोणाला 5 पर्यंत करावं लागतं कोणाला 7 पर्यंत करावं लागतं हे मान्य आहे. इथून पुढे भगवंताचा भक्त न होणं गैर आहे असं म्हणायचं आपल्या समोर असावं जा की नुसतंच पिढीसाठी नाही नाहीतर हा रात्रंदिवस म्हणजे आता नातवंडाचं समजा लग्न व्हायचं किंवा काय मुलाचं लग्न मुलगा आहे समजा इथपर्यंत धरला आपण तर हे व्हायला सुद्धा एखाद्याची 70-80 वर्ष जाते काय सांगता येते
कशा पद्धतीनं ते काय काळ असेल आणि कशी त्याचे योग असतील काय सांगता येते. म्हणजे कदाचित 70 वर्षापर्यंत एक्झाम्पल धरतील स्वतःला या सगळ्यातून भगवंताचा भक्त ते जे काय म्हणले त्याच्यातून एक्झाम करण्याची शक्यता आहे. तर तसं होऊ नये म्हणून रोजचं परत सांगितलं. पुढे म्हणजे माझी रोजची काळजी संपल्यानंतर, रोजची कर्तव्य संपल्यानंतर मी भगवंताचा भक्त न होणं गैर आहे. माझी 12 तास काय, 8 तास, 2 तास काय, प्रत्येकाची काय आपापल्या प्रपंचाची ठेवण असेल त्याप्रमाणे ती काळजी झाल्यानंतर भगवंताचा भक्त न होणं गैर आहे. मी जर माझ्या 8 वाजल्यानंतर मी माझ्या भगवंताला वेळ देऊ शकत नसेल तर ते गैर आहे. काहीतरी चुकतंय एवढं लक्षात घ्यायला हरकत नाही. मग आता हे असं दिवसाला लागू असेल, असं आठवड्याला लागू असेल, म्हणजे काळाच्या दृष्टीनं पुढे, एक पिढीच्या दृष्टीनं पुढे सांगितलं, दुसरं काळाच्या दृष्टीनं पुढे, ते पण गरजेचं आहे. कारण शेवटी असं आहे की समजा 7 दिवस मी राहतो, कशाला 1 दिवस घरी पाठवतात, कशाला आपल्याला विकली ऑफिस कायदा दिलेला आहे, कायदा असा घालून दिला की बघ कामगार आहात ना, मग 1 दिवस तुम्हाला सुट्टी दिलीच पाहिजे आठवड्यात, तुम्ही तो बुधवार त्यानंतर रविवार देतो, तुमचा प्रश्न आहे. असं तेही करून आता पहिले ती 1 दिवस तर त्याचे 6 दिवस काम केल्यावर त्याच्या शरीराची गरज आहे, म्हणजे शरीराची त्यानं विश्रांती त्याला दिलीच पाहिजे. मला सांगा, निसर्ग ह्याच्या वेळेपेक्षा वेगळं काम करतो का? हे जे वाक्य आहे हे अत्यंत निसर्गाच्या क्रमाला, त्याच्या कार्यपद्धतीला धरून आहे. असं आपण क्षणभर विचार करून पहा की निसर्ग, समजा जर तुम्ही जर उद्या 12 वाजेपर्यंत काम केलं तर 1 वाजल्यानंतर निसर्ग काम करीन असं होतो, डोळ्यात समजेन असं होतं, डोळ्यासमोरचा स्क्रीन दिसत नाही असं होतो, काम सुचेन असं होतं. म्हणजे 12, 1, 2, 3 काय ते त्याची मर्यादा प्रत्येकाची असेल त्यानुसार तिथे ते शटडाऊन करायची वेळ ती मनुष्याचे डोळे मिटायला लागतात. आपण जे अपघात होतात त्या अशा तऱ्हेनं त्यांना चुकीच्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या वागवलं जात नाही म्हणून ड्रायव्हर करून अपघात होता. त्याला पेंग आली, कशी पेंग आली, त्याची झोप झाली नाही ना. मी निसर्गाने कुठेतरी हे झाल्यानंतर पुढे भगवंताचा भक्त, आज तो निसर्गाने शरीराचा भक्त समजा, शरीराची भक्ती करण्याची गरज आहे की नाही, त्यांनी तेवढी त्याला विश्रांती नको का त्याला? तर त्याला जर समजा 6 तासाच्या विश्रांतीची 8 तासाची गरज आहे तर ते काम झाल्यानंतर पुढे भगवंताचा, म्हणजे मी असं म्हणतो क्षणभर निसर्ग नियमांचा भक्त न होणं गैर आहे. ते जर त्या ड्रायव्हरने नाही केलं तर ड्रायव्हरच्या वाट्याला ऍक्सिडेंट येतात. हे काय येतात तर हे असं होतं. म्हणून मग तेच माणसाचं रोजचं स्वतःच्या शेड्यूलचं नाहीये का? मग पुढे तो निसर्गाचा भक्त होत नाही का? तो झोपी जात नाही का? 8 तास काय 6 तास विश्रांती घेत नाही का? मग तेच त्या निसर्गाला घडवणारा, मला घडवणारा जो कोणी आहे त्याच्या स्मरणाचा आहे, त्याचा भक्त न होणं गैर. मग समजा जर मी 6 तास प्रपंचासाठी राबत असेल तर 1 दिवस भगवंतासाठी राबणं हे पुढे 6 दिवसाच्या पुढे भगवंताचा भक्त न होणं गैर असं आपल्याला म्हणायचं. आपण आपल्या अनुभवाने आपल्या ठरवा. जर का समजा मी नाही झालो तर असे 6-7 दिवस झाले की परत सोमवार हजरच होईल, ते 7 दिवस झाले की पुन्हा सोमवार हजरच होईल. मग हे कधी थांबेल? तर एका सोमवारी मी नसेल. एवढं कुठे थांबेल जाऊन आपण तर कुठे गाडी शेवटी झाडावर आपण असं होईल की नाही. म्हणजे ह्या पुढेला कुठे मर्यादा आहे, पुढेला कुठेच मर्यादा नाही. म्हणून ती आपल्याकडे घालण्याचं काम दिलेलं आहे की 6 दिवस मी काम केलं, 7व्या दिवशी मी भगवंताचा भक्त आहे. आता ठीक आहे, प्रपंचाला वेळ देईन, त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, ते तुम्हाला काय सेटअप मध्ये करायचं ते करा. पण 7व्या दिवशी किंवा काय त्याचे पिरियडिसिटी असेल ती, म्हणजे रोजच्या तासाच्या नंतर, काही तासानंतर किंवा किमान काम कर्तव्य तासानंतर भगवंताचा भक्त न होणं गैर. एक आठवड्याच्या स्पेलमध्ये 6 दिवस काम केल्यानंतर भगवंताचा 7व्या दिवशी भक्त न होणं गैर असं आपल्याला म्हणायचं. आणखी तपशील सांगायला वेळ नाही, आपण विचार करून त्याचा. तर हे भक्त ह्याच्यात एक सांगतो आपल्याला, मनुष्य संबंध घेऊन आला, आईचं काम त्याचं करते, आईच्या संबंधापासून संबंध सोडतात, प्रत्येक संबंध, पण प्रत्येक संबंध पुन्हा तो तोडतो आणि दुसरा संबंध जोडतो. तोडतो म्हणजे वाईट अर्थाने तोडत नाही, असतो तो, पण तो बाजूला ठेवतो आणि दुसरा संबंध, तो बाजूला ठेवतो तिसरा संबंध, तो बाजूला ठेवतो चौथा संबंध, असा करत मनुष्य आयुष्यभर चाललेला आहे. आपण विचार करा क्षणभर की खरोखरच असं चाललंय की नाही. आईचा भक्त आहे, बरोबरच आहे, असायलाच पाहिजे. आईची संबंध आहे, तसं तुम्ही संबंध असणार शास्त्राने म्हणतो, संबंध आईचा आहे मान्य, पण तो सोडला तेव्हा तो जन्माला आला, तो सोडला तेव्हा तो वडिलांचा झाला, तो सोडला तेव्हा तो भावाचा झाला, तो सोडला म्हणजे टाकून नाही दिला, ते सगळे संबंध ठेवून परत हा संबंध आहे त्याचा, असं तो सगळं चाललेला आहे. असं करत तो शेवटी भगवंताचा कधी होणार हा प्रश्न आहे. हा या वाक्याचा रोग आहे की भगवंताचा भक्त नसणं तरी काय आहे, तर भगवंताचा संबंध नाहीच ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये. हा झाला, तो झाला, तो झाला, उद्या बॉस झाला, उद्या सहकारी झाले, सहकारी मित्र झाले, आणखी झाले, काय समाज झाला, काय कार्य झालं तुमचं, काय तुम्ही कुठलं काय करा, हे सगळं भगवंताचं काय. तर मी माझे संबंध पहिले तसेच ठेवून, बाजूला ठेवून मी वडिलांचा भक्त होतो ना, वडिलांचा संबंध जोडतो ना, तसाच माझ्या भावाचा जोडतो ना, मग माझ्या सहकार्यांचा किंवा ऑफिसचा किंवा काय व्यवसाय असेल तर ग्राहकांचा जोडतो ना,
मग तोच माझा भगवंताचा कधी जोडायचा आहे, पुढे कधी हे सांगा. हे कोणत्याच्या पुढे करायचं आहे, हे कशाच्याही पुढे करायचं आहेच, कारण अंतिम संबंध तोच आहे. तो सगळे संबंध पोटात घेणारा संबंध आहे, हे सगळे संबंध निर्माण करणारा संबंध आहे. तर त्या संबंधाचं स्वरूप ही सर्वात मोठा आहे. म्हणजे पण तेवढाच एक संबंध तेवढा करायचा राहतो. म्हणजे मुलगा परदेशी शिक्षणाला पाठवला महाराजांच्या प्रवचनामध्ये आहे ना, आणि शेवटी लग्न करून परत आला आणि शिक्षण अर्धवट राहिलं, तर तुला कशासाठी पाठवला असं महाराज म्हणाले होते आपल्या गोष्टी. तर तसं हे सगळं शेवटी भगवंताचा भक्त न होणं गैर कुठे, की ह्या सगळ्यामध्ये सगळे संबंध मी जोडत गेलो. पहिले ठेवले ते बाजूला ठेवले, पुन्हा वेळ काढला. आईचा वेळ कमी केल्याशिवाय वडिलांना कसा वेळ देता येईल, आई वडिलांचा वेळ कमी केल्याशिवाय भावनांना वेळ कसा देता येईल, हे सगळं विचार केला ना त्या वेळेला. न कळत केला मी, काय माहित नाही कसं चालू आहे. हे माझं जे घर आहे त्याचा माझा संबंध आहे, तो सोडून मी शाळेत गेलो ना लहानपणी, त्यावेळेला का नाही आढळलं मग हे माझे संबंध आहेत, त्यामुळे मला आता शाळेत जाता येत नाही. कारण का माझं घर, माझे आई वडील, माझे भाऊ भावंड यांना सोडून मी शाळेत कसं जाणार, कसा संबंध जोडायचा तो, असं प्रश्न आपल्याला पहिली 5वीत 10वीत कधी का नाही आला. त्याचं कारण असं की त्याची गरज होती, त्यामुळे तो संबंध जोडण्याची गरज आहे. पुढे माझं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानुसार खरं आयुष्य माझं ज्याच्यामुळे सुरू झालेलं आहे आणि ज्याच्या स्मरणामध्ये संप्रार जर झालं तर संप्रार खऱ्या अर्थाने, तर त्याचा संबंध जोडायला मला बाजूला ठेवून जायलाच पाहिजे. हे बाजूला ठेवून जाणं म्हणजे भगवंताचं भक्त होणं. आणि ते न केलं तर पहिले, कारण या संबंधामध्ये सर्वात मोठा संबंध तो आहे की ज्यांनी हे सर्व संबंध सांभाळले. जो मुलगा 10वीत असताना गेला, जो मुलगा पुढे नातवंडाला ऍडमिशन मिळावी म्हणून गेला, एवढा काळ ज्याचा आयुष्याचा गेला, तो फक्त इच्छेसाठीच गेला महाराजांकडे. महाराजांनी म्हणून कधी गेला, ही खंत आहे, ती यात आहे. आणि त्याच्यातून आपल्याला दिशा पण आहे की ते खरं आहे. आता भगवंताचा भक्त हा आपण म्हटल्याप्रमाणे पूर्णतेचा भक्त आहे, आनंदाचा भक्त आहे. आता निरीक्षतेचा भक्त आहे. महाराजांकडे जातो, काही मागत नाही, तर काहीतरी प्रगती आहे. नेईल निरीक्षता भवभार, हे प्रत्येक संबंध आपल्याला वाटतात पण ते तितके तसे सुखाच्यासाठी उपयोगी नसतात. त्यांच्याकडे जाऊन बघा, आपल्याला माहित नाही. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याबद्दल जे खरं मत असतं, आपल्याला जे सुखाचे संबंध म्हणून आपल्याला जे वाटतं ते तसेच आहेत का नाही, हे त्यांच्या घरात ते जेव्हा एकटे एकमेकांच्यात बोलतात त्यावेळेला खरं कळतं. आपण सुखाचा संबंध म्हणून करतो, पण ते कोणत्या मनस्थितीत आहे त्याची आपल्याला कल्पना नाही. फक्त माझ्या मानवी आहे, एका बाजूने मला असं वाटतंय मी त्यांच्यासाठी करतोय, मी त्यांच्यासाठी राबतोय, काय माहित नाही नक्की काय आहे ते. भगवंत एकच संबंध पूर्णतेचा संबंध आहे. हे सर्व संबंध अपूर्णतेचे आहेत, त्यामुळे त्यात कुठेतरी दुःख, कमीपणा, उणीव काहीतरी असणार. तर हे लक्षात ठेवून राहिलो तरी हरकत नाही. आता आपल्याला हे समजायचं शेवट. तर एक लक्षात घेऊ की सोप्या भाषेमध्ये की संतांच्याकडे बघू क्षणभर. दोनच फक्त एक मुद्दे सांगतो आणि समजू, वेळ संपली म्हणून दोनच मुद्दे बघू की महाराजांकडे येणारा हा 10 वर्षाचा मुलगा, आपल्याकडे असलेलं एखादं लहान मूल घरातलं, तर त्याची वाढ पहिल्या महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना झाला असं करायला लागलं का, 6वा महिना झाला की विचारतात लोक की आता ते रांगायला लागलं का, आता ते धरून उभं राहतं का, आता ते काय अमुक होतं का, असं विचारतात ना. मूल मोठं नाही झालं तर आईला काय होतं, ते कामनेचा भक्त भगवंताचा भक्त झाला नाही तर संत होत. त्याच्यापेक्षा याचं आणखी स्पष्ट वर्णन करता येत नाही किंवा भावनेने सांगता येत नाही. त्यापेक्षा कोणत्या भावाने सांगावं. मूल मोठं नाही झालं तर आईला काय वाटत असतं ह्याची कल्पना आपण काय, कुठलीही फॅकल्टी त्याची वाढली नाही, बुद्धीने वाढली नाही, काय चालण्याने वाढली नाही, उभं राहायला लागलं नाही, काय बोलता येत नाहीये, काय किती प्रकाराने म्हणा सर्व हे आहे ना, हे मूल वाढणं ना, व असं मूल वाढत वाढत चाललेलं आहे. तर ज्यांनी वाढवलं त्याची जाणीव ठेवली नाही, याबद्दल भगवंताला काय वाटेल, तर मूल मोठं झालं नाही असं त्याला वाटेल. मूल मोठं झालं नाही तर आईला जे दुःख असेल ते संताला असतं. म्हणून भगवंताचा भक्त न म्हणून गैर. आणि ते सुद्धा पुढे भगवंत आधी म्हणत नाही, पुढे हे बागू दे सगळं, जेव्हा शांत चित्ताने कामी ना, पोट भरल्यावर कामी ना, पण हा माझा भक्त होईल असं त्याला वाटतं. कारण ते खरं मोठं होणं आहे, हे मोठं होणं, ते मोठं होणं आहे. तर ते खऱ्या अर्थाने मोठं झालेलं मुलाला आवडतं. आता एकच की सोप्या म्हणजे आजच्या भाषेत आता सांगणं म्हणजे त्या अर्थाने सांगतो की हे सगळ्या कामना आपण ज्या मगापासून विचार केल्या, अशा असंख्य कामना आपल्या डोळ्यासमोर या क्षणी आल्या असतील. आपण लहानपणापासून एवढं आयुष्य काढले, पुढे अजून काढले, तर आपल्याला या सगळी चित्र आपापली आपल्या डोळ्यासमोर आली असतील. तर हे काय झाले, हे सगळे स्टेशनचे भक्त झाले, डेस्टिनेशनचा भक्त नाही. ही अडचण आहे. तेवढा फरक आता आजच्या भाषेमध्ये आपल्याला
म्हणून डेस्टिनेशनचे भक्त आहे, हे थांब्यांचे भक्त आहे, मुक्कामांचे भक्त नाही. तर तो फरक त्याच्यात आहे, एवढा लक्षात ठेवलं तर आपल्या जीवनाला बरोबर दिशा राहील आणि या गोष्टींना स्थानही बरोबर राहील, त्यांचे कर्तव्य म्हणून स्थानही बरोबर राहील आणि आपला प्रवासही बरोबर राहील, उद्धार राहील. आणखी एक पद आहे 204 मध्ये, ते संतांच्या बद्दलच आहे. ते आपल्या संतांच्या पायी हा माझा विश्वास, जसा आपण एक अभंग 2 चालीमध्ये म्हणतोय तसंच ते चाल असलेले दुसरा अभंग पण असतो. तसा हा प्रकार आहे, आपण कधी घेतला नाही पण हा आपण घेऊया. चाल आपल्याला माहिती आहे, हा संतांना अत्यंत प्रेमाने विनवलेला, वारीला न जाता आल्यामुळे संतांना म्हणलेला अभंग आहे, सरकार्याला म्हणलेला अभंग आहे. 204 ला जो आहे, कृपा तुम्ही संत जन, हा फार प्रसिद्ध अभंग आहे. आपली चाल आहे तीच आहे, त्या चालीमध्ये फक्त म्हणतो, हेच कृपादान तुमचे मद, हेच कृपादान तुमचे मद, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेच कृपादान तुमचे मद, हेच कृपादान तुमचे सांगा काकुळ की, कृपाळू सज्जन तुम्ही कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेच कृपादान तुमचे मद, हेच कृपादान तुमचे मद, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा, हरिपाया वेगळा नका करू, हरिपाया वेगळा नका करू, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, तुका म्हणे तुम